दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी बिल्लोर गावातून सकाळ सुरुवात केली 7 वाजता चालायला. तर काही जण म्हणत होते की नदीच्याकडे रस्ता नाही आहे चालण्यासारखा. मग आम्ही विचार केला की परत काल ज्या मार्गाने आलो मेन रोडनी त्या रोडनीच मोटरसायकल जायचं. पण मग सकाळी इथून निघल्याच्या नंतर जे गावातील लोकल लोक होते ते म्हटले शेताच्या बांधावरून रस्ता आहे मोटरसायकल जाण्यासाठी, नदीच्या कडेने तुम्ही जाऊ शकता. तर आता चाललो आहेत मधून आम्ही आता शेताच्या बांधावरून. तर बघूया रस्ता कसा आहे ते. चला. बिल्लोरी गावातून पुढे आल्याच्या नंतर इथे एक आश्रम लागला. आता आपण आश्रम सकाळचा चहा वगैरे घेऊ आणि पुढे त्यांनी चहाची वगैरे व्यवस्था केली आश्रमवाल्यांनी. बघा आश्रम. काल निघलेलो होतो आपण. आत्तापर्यंत फक्त आपला 12 किलोमीटर रोड झाला कंप्लीट. तो इकडं डावीकडे जो रोड जातोय तो जातोय सनावत आणि हा जातोय बरोबर. आपण आता 1 टक्क्यामध्ये. मोरटक्क्याला या मिरच्यांची शेती होते आणि पूर्ण भारतात या इथून मिरच्या पुरवल्या जातात. पाठीमागं जो पूल दिसतोय तो मोरटक्क्यामध्ये नर्मदा नदीवर नवीन पुलाचं काम चालू आहे. तो तिकडं जो दिसतोय तो जुना पूल. आता नवीन पुलाचं काम चालू आहे इकडनं. त्याचा पण आता मोरटक्क्याहून पुढं निघालो आणि चाललोय आता याच्या कडेकडे. परिक्रमेत असताना मोरटक्क्यात आल्याच्या नंतर जुन्या पुलाच्या अलीकडं मैयाच्या जुन्या पुलाच्या अलीकडं तर तिथं एक बोर्ड लावलेला आहे. त्याच्यावर तिथं वरती लिहिलेले परिक्रमा मार्ग. तर एका दुकानातून एका बोळीतून मार्ग येतो हा. त्याच्यामुळं परिक्रमा करताना कोणीही खाली जाऊ नये. एकदम पुलाच्या अलीकडून खेटूनच आहे. याच्या कडेकडे प्रदक्षिणा करताना जे पाऊल वाट असतात त्याच्यानंतर काही अशा वाटा लागतात ज्या वाटाने ट्रॅक्टर मोठ्या गाड्या वगैरे जाऊ शकतात. तर बघू शकता ही वाट. असा रस्ता आहे. सापडत जावं लागतं हे रस्त्याने. मैयाच्या कडेकडे चालताना अंतर जवळ वाटतं, ते अंतर खूप निघतं. आईकडनं एक रोड आलेला आहे
गाडीचं आहे. आणि आता ही जी पाऊलवाट चालली ही मैयाच्या कडेकडेनं जाते. तर शक्यतो वरून जे असे रोड आलेले असतात ना मोठे, तर त्यावर आश्रम वगैरे असतात, तर तिथं जेवणाची वगैरे सोय होते. फक्त तुम्हाला कोणाला तरी विचारावं वगैरे लागतं. असा बोर्ड दाखवण्यात येत. चालू वरती आपण नर्मदा मैया. हे अली बुजुर्ग गावामध्ये आपल्याला हा आश्रम लागला. रात्री आपण जिथं मुक्काम केला होता, तर त्या मुक्कामापासून नर्मदे हर तर त्या मुक्कामापासून टोकसर आपल्याला 18 किलोमीटर दाखवत होता. आपण सकाळी तिथून 7 वाजता निघलोत. तर आता आपण टोकसरच्या अलीकडचं जे गाव आहे अली बुजुर्ग, तर त्या गावात पोहोचलो. टोकसर इथून 4 किलोमीटर आहे. तर आपण मैयाच्या कडेकडे चाललो होतो, पण तिथं रस्ता नसल्यामुळं आपण त्या वरच्या आश्रमापासून वर येऊन आत्ता गावातून चाललो आहे अली बुजुर्ग. आणि इथून पुढं 4 किलोमीटर होतं, 4-4.5 किलोमीटर टोकसर गाव. नर्मदे हर नर्मदे हर मन बोलो नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी आराम करताना झाडाखाली मस्तपैकी नर्मदा मैया पलीकडून वाहते. आपल्याला खालून जर आपण त्या रस्त्याने खालून जर आलो असतो तर सरळ आलो असतो खालून, पण रस्ता नसल्यामुळे आपल्याला वरून यावं लागलं. अली बुजुर्ग या गावातून बाहेर निघल्याच्या नंतर स्वामी समर्थ विश्रांती मठ 1400 मीटर पुढे दाखवतोय. आपण त्याच वाटेने चाललोय आता. जास्त रस्ते फुटतात तिथं दगडांवर अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं वगैरे आहे परिक्रमा मार्ग, आणि दाखवलेलं आहे की इकडं रस्ता आहे. त्यामुळं काही वाट वगैरे चुकायची काही भीती नाही आहे. सरळ सरळ वाट आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमेत असताना तिथं जेवायला थांबवलं, तिथं जेवण घ्यायचं. सकाळी 10-10:30 वाजता
एक आश्रमामध्ये आम्हाला जेवायला थांबवलं होतं. आम्ही थोडंसं खालतं असल्यामुळं काय तिथं थांबलोच नाही जेवायला. म्हटलं पुढं जेऊ, आश्रम काही ना काही भेटल. कशाचं 2 वाजले 3 वाजले जेवायला, ते फक्त खिचडी खाल्ली, भात. चाललो पुढं. टोकसर येथे जेवणाची आणि राहण्याची या आश्रमामध्ये व्यवस्था होती. पण आपण 4 वाजता पोहोचल्यामुळं आपण पुढं जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्याला सांगितलं की 5 किलोमीटरवर पुढं एक आश्रम आहे, तर तुम्ही तिथं राहू शकता. त्यामुळं आपण आता इथून पुढे चाललो आहेत. म्हातारमध्ये फी मागचं पडत आहे काय? आजचा आपला प्रवास पूर्ण 24 किलोमीटरचा झाला आणि आपण काकरिया या आश्रमात थांबलो. तिथं नर्मदा मैयाची आरती वगैरे झाली आणि आपण प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आता उद्यापासून परत परिक्रमा चालू.